ज्यांना या आईवडिलांनी मोठ्या कष्ट करून स्वतः उपाशी राहून स्वतः अंगावर फाटके कपडे घालून याला चांगले कपडे देऊन ज्याला तयार केलं, ज्याला उभं केलं, ज्याला शिकवलं, ज्याला मोठं केलं, त्यानं आईवडिलाला कुठं टाकलं? ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून मुलांना मोठं करावं, अवश्य करावं, आईवडिलांचं कर्तव्य आहे. पण त्याबरोबर आपल्या धर्माचे संस्कार, आपल्या संस्कृतीचे डोस त्याला देणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून सदाचार संपन्न संतती हीच खऱ्या अर्थानं प्रापंचिक माणसाची संपत्ती आहे. सगळ्यात मोठं धन कोणतं आहे तुमचं? संसारिक माणसाचं सगळ्यात मोठं धन कोणतं आहे सांगा मला? आपण किती जमा केले बँकेत ते धन नाही आहे. आपण किती कमवलं हे धन नाही आहे. आपण किती या ठिकाणी शेती माड्या बंगले बांधले ते धन नाही आहे. ज्या प्रापंचिक माणसाची योग्य अशी सदाचार संस्कारित संतती आहे, आईवडिलांची नेहमी सेवा करतो, आईवडिलांचा सन्मान करतो, वडीलधाऱ्या मंडळीची या ठिकाणी आदर सत्कार करतो, आईवडिलांपासून कधी दूर राहत नाही, सातत्याने आईवडिलांची काळजी घेतो आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो धडपडतो, अशी असणारी संतती ही खऱ्या अर्थानं संसारिक माणसाची संपत्ती आहे. सगळ्यात मोठी संपत्ती आहे. हे धन जाईल येईल, काही वेळेपुरतं त्याचं माणसाला दुःख वाटेल, एखादा काही चोरी झाली किंवा पैसा गेला, काही गाडी गेली, काय विषय त्याचा, किंवा एखाद्यानं कोणी हनन केलं किंवा चोरून घेतलं, काही काळापर्यंत काही वेळेपुरतं दुःख वाटेल. परंतु जर संतती योग्य नसेल, रोज संतती कोणी या ठिकाणी त्रास असेल, मानसिक त्रास असेल, घरामध्ये वातावरण बिघडत असेल, तर मला सांगा रोज मरण आहे की नाही? रोज दुःख आहे की नाही? धड आपण या ठिकाणी जिवंत असूनही मृतवत आहेत. ना कोणाला सांगता येत, ना कोणाला दाखवता येत. ही व्यथा कशी आहे, दुखणं कसं आहे? बाहेर कोणाला सांगता येत नाही, कोणाला दाखवता येत नाही. बरोबर आहे की नाही? झाकली मूठ सवाला. आपल्या घरात